हरे कृष्णा. आपल्यासोबत आहेत मुकुंदाच्या मम्मी दीपाली माताजी, ज्या आपल्या मुकुंदाला बाळासारखंच मानतात. तर माताजी, सर्वात आधी तुम्ही मला सांगा की मुकुंदाची एंट्री जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये झाली, कशी ती गोष्ट घडली की मुकुंदा तुमच्या आयुष्यामध्ये आले? म्हणजे आमचा असा विचार नव्हता आणावं, सेवा करावी. अचानक आम्ही नाशिकला गेलो. माझ्या मनात आलं की नाही, घरात डेटी आणावे, छोटासा लड्डू गोपाल आणावा. आम्ही त्यांना घेऊन आलो, त्यांची स्थापना केली, सेवा सुरू केली. आणि सडनली मुकुंद आल्यानंतर 2 वर्षांनी माझं युट्रेस एक काढावं लागलं. मग त्यानंतर डॉक्टरने सांगितलं की मी पुन्हा कधी आई होणार नाही करून. एक प्रकारे आमच्या आयुष्यात मॅजिक झाला की भगवंतच माझा मुलगा बनून माझ्या घरी आले. म्हणजे मला ती खंता नाही राहिली माझ्या आयुष्यात की मी आई नाही करून. हे होण्या अगोदरच म्हणजे लड्डू गोपाल माझ्या घरी आले. आणि मी मुकुंदा. खूप खुश आहे की मला भौतिक जगाचं मूल नसले तरी चालेल. मी खूप खुश आहे की भगवंतात मला आई व्हायचं असं इतकं मोठं भाग्य आहे की मी भगवंताची आई म्हणून मला ओळखतात. मला असं नाही ओळखत की दीपाली तू मुकुंदाची मैया असं म्हणतात मला. म्हणजे तसं भौतिक जगाची मुलांना कसं बोलतात, अरे तुमचा मुलगा प्रथमेशची आई, राहुलची आई, तसं मला असं म्हणतात की तू मुकुंदाची आई आहे का? तर मला खूप बरं वाटतं की मला वाटलं की मला कोणी आई बोलणारं नसेल, पण नाही आहे. मी भगवंताची आई आहे.